हॅलो गाईस, तर आज आपण पनीर दम बिर्याणी बनवणार आहोत। तर बघूयात आपण काय काय साहित्य लागतं। तर हे सर्व मी घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। आणि मग आता बनवायला घेऊयात आपण। पहिलं तर पाणी ठेवूयात, त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकणार आहोत शिजवण्यासाठी। तर त्याच्यामध्ये मी मीठ, तेजपत्ता, शहाजिरे, तेल असं टाकून घेतले सगळं। आणि 10 ते 15 मिनिटं त्याला चांगली उकळी असतो तसंच ठेवायचं। तोपर्यंत आपण पनीर तळून घेऊयात। तर तेल ठेवलंय मी, बघू शकता तुम्ही। तर पनीर तळून घेऊयात अशा पद्धतीने, थोडंसं लालसर होस तोपर्यंत तळून घ्यायचंय। आणि मग लालसर झालं की मग काढून घेऊयात। तोपर्यंत पाणी उकळलं होतं, तर आपण राईस टाकून देऊयात त्याच्यामध्ये। तर इथं मी बासमती राईस वापरलाय, तुमच्याकडे जो असेल तो वापरला तरी चालेल। आणि आता 10 ते 15 मिनिटं शिजवून घेऊयात। इकडे बाजूलाच आपलं पनीर पण लालसर झालेलं आहे, बघू शकता। पनीर काढून घेतलं मी, कारण की तळून झालं होतं। बाजूलाच गॅसवरती मी आता सगळं तेल वगैरे टाकून घेतलंय, कारण की बनवायला घेऊयात आता आपण दम बिर्याणी। त्याच्यामध्ये शहाजिरे, तेजपत्ता, सगळे खडे मसाले टाकले मी। आणि कांदा टाकून घेतला। कांदा तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता तुम्ही। मी 5 ते 6 कांदे घेतले होते। आणि कांदा मस्त परतून घेऊयात थोडा वेळ। त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊयात। एक 5 ते 10 मिनिटानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे। आणि ते टाकून झालं की सगळे मसाले टाकून घेऊयात। इथे मसाले मी गरम मसाला, मिरची पावडर, बिर्याणी मसाला, हळद आणि मीठ एवढे मसाल्यांचा वापर केलेला आहे। आणि आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूयात। टमाटा मी इथे एकच वापरलेला आहे। कोथिंबीर, पुदिना हे पण मी ह्यात टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता। घेवडा टाकलेला आहे। आणि जे मगाशी आपण पनीर तळलं होतं ते पण आता मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। तर आता हे सगळं आपण 10 ते 15 मिनिटं राईस टाकून झाकून देऊयात आणि शिजवून घेऊयात त्याला, म्हणजेच की दम देऊन घेऊयात अशा पद्धतीने। जर तुम्हाला माझे व्हिडिओज, रेसिपी आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बिर्याणी कशी झाली होती ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा।